सर्वांना नमस्कार। आज आपण कालमापन मधील तास, मिनिटे, दिवस, आठवडे व महिने हा घटक इयत्ता तिसरी व चौथीसाठी पाहणार आहोत। यामध्ये कालमापन हे तास, मिनिटे, दिवस आणि आठवडे, महिने यामध्ये कशा पद्धतीने असते ते या तक्त्याच्या द्वारे दाखवण्यात आलेले आहे। तर आपण 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट असतो आणि ज्यावेळेस 60 मिनिटे होतात तेव्हा 1 तास होतो। ज्यावेळेस असेच 1 तासात 24 तास होतात तेव्हा 1 दिवस घेतला जातो। असे 1 दिवसाचे ज्यावेळेस 7 दिवस होतात त्यावेळेस त्याचा 1 आठवडा होतो आणि साधारणतः 30 दिवसांचा 1 महिना म्हटले जाते। असे 1 महिने ज्यावेळेस 12 महिने घेतो त्यावेळेस 12 महिन्यांचे 1 वर्ष होते। तर यामध्येच 365 दिवस ज्यावेळेस होतात त्यावेळेस त्याला आपण एक वर्ष असेही म्हणतो। म्हणजे 12 महिने किंवा 365 दिवस या दोन्हीचंही एकच वर्ष होतं। तर 1 तास बरोबर 60 मिनिटे, या ठिकाणी 1 तास बरोबर 60 मिनिटे असतात। तर 3600 सेकंद असतात। अर्धा तास बरोबर 30 मिनिटे असतात। या ठिकाणी पाऊण तास, एका घड्याळातील पाऊण तास म्हणजे 45 मिनिटे असतात। तर पाव तास म्हणजे 15 मिनिटे आणि सव्वा तास म्हणजे 1 तास आणि 15 मिनिटे असतात। तर दीड तास म्हणजे 1 तास आणि 30 मिनिटे आणि पावणे 2 तास म्हणजे 1 तास 45 मिनिटे या तक्त्यामध्ये दिलेलेच आहे। हे आपण अतिशय व्यवस्थितपणे पाहून घ्यायचे आहे आणि या तक्त्यावरच जास्त करून प्रश्न असतात। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यावेळेस दुपारचे 12 वाजलेत त्यावेळेस मध्यान्ह झालेला असतो। दुपारी 12 वाजण्याच्या पूर्वीच्या काळाला मध्यान्ह पूर्व, पूर्व म्हणजे अगोदरचा, म्हणजे दुपारच्या अगोदरचा, त्याला आपण मध्यान्ह पूर्व काळ म्हणजे दुपारच्या ज्यावेळेस 12 वाजतात त्या 12 वाजण्याच्या अगोदरचा काळ। तर 12 वाजण्यानंतरचा काळ हा आपण मध्यान्होत्तर काळ असे म्हणतात। म्हणजेच पूर्वीच्या काळा अगोदरच्या म्हणजे दुपारच्या 12च्या अगोदर आपण मध्यान्ह पूर्व काळ म्हणतो, तर 12 नंतरच्या काळाला मध्यान्होत्तर काळ असे म्हणतो। म्हणजे आपली शाळा ही मध्यान्होत्तर काळात म्हणजे 5 वाजता सुटते तर भरते मध्यान्ह पूर्व म्हणजे 10:30 वाजता आपली शाळा भरते, असा याचा अर्थ झाला। आणि ज्यावेळेस दुपारच्या 12 वाजतात त्याला आपण मध्यान्ह असे म्हणतो। तर हा घटक अधिक चांगल्या पद्धतीने आपण काही उदाहरणांच्या सहाय्याने समजून घेणार आहोत। यामधील आपण उदाहरणे घेऊयात। तर चला सुरुवात करूयात। यामध्ये पहा, पावणे 12 वाजले म्हणजे किती वाजून किती मिनिटे। पावणे 12, पावणे 12 म्हणजे 11 वाजून 45 मिनिटे। यालाच आपण पावणे 12, पावणे म्हणलं की एक लक्षात घ्यायचं की पुढील आकड्यापेक्षा पाव भाग कमी। पावणे 12 म्हणलं की 12ला पाव भाग कमी म्हणजे 11 वाजून 45 मिनिटं झालेली असतात आणि यामध्ये 11 वाजून 45 मिनिट हे पर्याय क्रमांक 1 साठी आहे। यामधील दुसरा प्रश्न आहे, घड्याळातील तास काटा 10 वर आणि मिनिट काटा 12 वर आहे, तर त्या घड्याळात किती वाजले असतील। आता तास काटा 10 वर, ज्यावेळेस तास काटा 10 वर असतो आणि मिनिट काटा 12 वर, हा 1 वर असेल तर 5 मिनिटं असतात, 2 वर असेल तर 10 मिनिटं, पण 12 वर असेल तेव्हा तास काटा ज्या अंकावर असेल ते तेवढे वाजलेले असतात। म्हणजे जर मिनिट काटा 12 वर असेल तर या ठिकाणी तास काटा जर 10 वर असेल तर 10 वाजलेले असणार आहेत। तर येथे विचारले घड्याळात किती वाजलेले असतील, तर या ठिकाणी घड्याळात 10 वाजलेले असणार आहेत। तर चला पुढील प्रश्न घेऊयात। यामध्ये काय विचारलेलं आहे, 1.5 तास अभ्यास केला म्हणजे किती मिनिटे अभ्यास केला। 1.5 तास, 1.5 तास म्हणजेच किती, तर 1 तास आणि 30 मिनिटे, 30 मिनिटे असा अर्थ। 1 तास म्हणजे 60 मिनिटे आणि हे 30, 60 आणि 30 90 मिनिटे, म्हणजेच 1.5 तास अभ्यास केला म्हणजे 90 मिनिटे अभ्यास केला। आता पुढील प्रश्न काय आहे, 2 आठवडे म्हणजे किती दिवस। आत्ताच सांगितलं होतं 1 आठवडा म्हणजे 7 दिवस, तर 2 आठवडे म्हणजे 7 दुने 14 दिवस। 2 आठवडे म्हणजे 14 दिवस होणार आहेत, म्हणून याचा पर्याय क्रमांक 3 येणार आहे। पुढील 5वा प्रश्न आहे,
या प्रश्नात काय विचारले, 5 दिवस म्हणजे टिंब तास. आता एका दिवसाचे तास असतात 24, तर 5 दिवसाचे तास काढण्यासाठी 24ला काय करावं लागेल, 5 न गुणावे लागेल, कारण 5 दिवस आहेत 24 तासाचे. 5 चोक 20 आणि 5 दुने 10, 10 11 12 म्हणजे 120 तास होणार आहेत. 120 तासामध्ये 5 दिवस असणार आहेत, म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 2. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. यामध्ये काय विचारलेलं आहे, तर 35 दिवसांचे किती आठवडे होतील. आता एका आठवड्यामध्ये असतात 7 दिवस, तर 35 दिवसांचे जर दिवसाचे आठवड्यात रूपांतर करायचे असेल तर त्याला 7 ने भागायचे. मग दिवस कितीही देऊ द्या, जर या ठिकाणी 35 दिवस दिले असतील तर याला 7 ने भागायचे, म्हणजे 7 5 35 0 0 म्हणजे 7 दिवसांचा एक आठवडा, तर 35 दिवसांसाठी 5 आठवडे होणार आहेत आणि 5 आठवडे याचा पर्याय क्रमांक आहे 3. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. या ठिकाणी पहा, 4.5 तास बरोबर किती मिनिटे. 4.5 तास म्हणजे 4 तास आणि 30 मिनिटे, हे 4 तास आहेत आणि 30 मिनिटे. याचे आपणास मिनिटामध्ये विचारले. 1 तास म्हणजे 60 मिनिटे, म्हणजे 60 गुणिले 40. 60 गुणिले 40 का करायचं, तर 60 मिनिटे आहेत आणि हे 4 तास आहेत. याचं आपण मिनिटांमध्ये रूपांतर करणार आहोत, म्हणजे 6 चोक 24 आणि शून्याला 0 म्हणजे 240 मिनिटं हे 4 तासाचे होणार आहेत आणि हे 30 मिनिटं यामध्ये मिळवायचे. म्हणजेच काय होणार आहे, 40 आणि 30 70 म्हणजे 270 मिनिट या ठिकाणी होणार आहेत आणि 270 मिनिट याचा पर्याय क्रमांक आहे 3. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. यामध्ये काय विचारले, मध्यान्हपूर्व 9:45ला, मध्यान्हपूर्व म्हणजे 12च्या अगोदर किती वाजता, 9:45ला. 9:45 म्हणजे 9:45 मिनिटं. 9:45ला म्हणजे 9:45 सुरू झालेला बोलपट दुपारनंतर 1:30 वाजता संपला. 1:30 म्हणजे 1:30 मिनिटे. तर तो बोलपट किती वेळ चालला, तर पहा या ठिकाणी 10 वाजण्यासाठी 15 मिनिट म्हणजे 10, 11 12 1 म्हणजे त्याचे झाले 3 तास आणि हे अधिक 30 मिनिटं म्हणजे हे 15 आणि 30 45 मिनिट आणि हे 3 तास म्हणजे 3 तास 45 मिनिटं झाले, म्हणजेच 4.25 तास झालेले आहेत आणि 4.25 तास म्हणजे याचा पर्याय क्रमांक येणार आहे 1. यामध्ये जे सांगितलेले आहे मध्यान्हपूर्व 9:45ला, 9:45 आपणास माहित पाहिजे की 9:45 मिनिटं आणि त्यानंतर पहा तो बोलपट दुपारनंतर 1:30 वाजता संपला म्हणजे 1:30 मिनिटांनी, म्हणजे यातील 15 मिनिटं घेतले तर 10 वाजले, 11 12 1 येथे 3 तास झाले आणि हे 30 मिनिटं म्हणजे 3 तास 30 मिनिटं यातील 15 मिनिटं असे झाले 45 मिनिटं म्हणजे 3 तास 45 मिनिटं म्हणजेच 4.25 तास हा कार्यक्रम 4.25 तास चालला किंवा तो बोलपट हा 4.25 तास चालला आहे. तर चला वजाबाकी करायची. आपणास ही वजाबाकी साध्या पद्धतीने नसून यामध्ये तास आणि मिनिटे दिलेली आहेत. ज्यावेळेस तास आणि मिनिटे करतो त्यावेळेस 100 मधनं वजा करत बसायचं नाही. वरच्या अंकापेक्षा जर खालचा अंक मोठा असेल म्हणजे 30 मिनिटापेक्षा 55 मिनिटं मोठे असतील तर यातून 1 तास घ्यायचा, म्हणजे इथं राहिले 12 तास आणि 1 तास घेतला म्हणजे 60 मिनिटे घेतली. 60 आणि 30 90 मिनिटे झाली. इथे किती मिनिटं झाली, 90. तर 90 मधून 55 वजा करायचं. आपण ज्या पद्धतीने 100 मधून वजा करतो त्या पद्धतीने या ठिकाणी तास आणि मिनिटामध्ये वजा करायचं नाही. जर मिनिट वरचे कमी असतील तर पुढून सरळ 1 तास उसना घ्यायचा किंवा पुढचा एक हातचा जसा घेतो तसा 1 तास इकडे घ्यायचा. इकडे 1 तास कमी केला की इकडे 60 मिनिटं वाढवायचे, म्हणजे 90 मिनिटातनं 55 मिनिटं गेले तर या ठिकाणी राहतात 35 मिनिट आणि यामधून 12 तासातून 8 तास गेले की 4 तास, म्हणजेच 4 तास 35 मिनिटं या ठिकाणी वजाबाकी येते, म्हणून याचा पर्याय क्रमांक येतो 1. तुमच्या लक्षात आला असेल
की येथे आपण 60 का घेतलं तर 1 तास इकडचा इकडे घेतलाय आणि आपण ज्यावेळेस वजाबाकी करतो त्यावेळेस इकडचा हातचा शून्य न 5 जात नाही म्हणून शेजारचा हातचा घेतो असं करत बसायचं नाही, कारण असं केलं तर ती 100 मधनं वजाबाकी होत राहील, इथे मिनिटे राहणार नाहीत. त्यासाठी इकडचा तासाचे रूपांतर आपण मिनिटांमध्ये करायचं. त्यामुळे इकडची मिनिटं वाढवली की यातून हे मिनिटं वजा होतात आणि ते राहतात 35. तर अशा पद्धतीने हे वजाबाकी करायचे. आणि जर अशाच पद्धतीने जर हे 60 पेक्षा जर बेरजेमध्ये पुढे येत असेल तर 1 तास इकडं उसना द्यायचा असतो, म्हणजे इकडचा मिनिटं करून इकडं तास द्यायचा. तो आपण पुढील उदाहरणात पाहणारच आहोत. तर हे आहे बेरजेचे उदाहरण. तर या बेरजेच्या उदाहरणामध्ये काय करायचंय पहा, तर या मिनिटांची बेरीज आणि तासांची बेरीज करायची. तर 20 आणि 50 70 मिनिटं झाली आणि 4 आणि 3 7 तास. 7 तास 70 मिनिटं म्हणजेच काय, तर तुम्हाला येथे 7 तास 70 मिनिटं पण दिसत आहेत. पण कधी 7 तास 70 मिनिटं असतात का, तर कधीच नसतात, कारण 70 मिनिट होतच नाहीत. यासाठी काय करायचं, या मिनिटांचं रूपांतर तासात करायचं. म्हणजे 70 मिनिटं म्हणजे किती, 1 तास आणि 10 मिनिटे. 1 तास आणि 10 मिनिटे हा तास यामध्ये ऍड करायचा, म्हणजे या ठिकाणी होणार 8 तास आणि 10 मिनिटे. आणि याचा पर्याय येणार 3. आपण जर 1 बरोबर केला तर 1 या ठिकाणी चुकीचा दिलेला असणार आहे, कारण 70 मिनिटे कधीही नसतात. तर या 70 मिनिटाचं आपण तासांमध्ये रूपांतर करायचं. हे सुद्धा उत्तर बरोबर आहे, परंतु प्रॅक्टिकली पाहिलं आणि येथे जर 8 तास 10 मिनिटे जर उत्तर असेल तर तुम्हाला 8 तास 10 मिनिटेच उत्तर बरोबर दिलं जाणार. 7 तास 70 मिनिटं उत्तर चुकीचं दिलं जाणार, कारण 70 मिनिटे नसतात. तर तुम्हाला या 70 मिनिटाचे तासात म्हणजे 1 तास येथे होणार आणि 10 मिनिटं येथे राहणार, म्हणजे 8 तास 10 मिनिटे या ठिकाणी उत्तर आहे. म्हणून याचा पर्याय क्रमांक 3 आलेला आहे. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. पहा, या ठिकाणी घड्याळाच्या तबकडीवरील वेळेबाबत चुकीचे विधान कोणते, म्हणजे यामध्ये चुकीचे विधान कोणते आहे हे विचारलेले आहे. घड्याळाच्या तबकडीवरील म्हणजे घड्याळावर जे काटे दिसतात त्याच्यानुसार. तर 3 पासून 9 पर्यंत 30 मिनिटे. तर बरोबर आहे, 3 पासून 9 पर्यंत 30 मिनिटे असतात. 4 पासून 10 पर्यंत सुद्धा 30 मिनिटे असतात. 5 पासून 11 पर्यंत 30 मिनिटे असतात. 6 पासून 12 पर्यंत 30 मिनिटे असतात. म्हणजे एका आकड्यामध्ये 5 मिनिटे असतात. तर हे बरोबर आहे. आपणाला चुकीचे विधान विचारले. तर 4 पासून 8 पर्यंत 20 मिनिटे असतात. तर 4 पासून 8 पर्यंत सुद्धा 20 मिनिटे असतात. आपणास जर या ठिकाणी घड्याळ दाखवलं तर हे अधिक चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. आपण या ठिकाणी पहा, घड्याळ घेतले तर 4 पासून 8 पर्यंत म्हणजे 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं आणि 20 मिनिटं. हे सुद्धा या ठिकाणी 4 पासून 20 मिनिटं होतात, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. तर तिसरा पर्याय काय आहे, 1 पासून 10 पर्यंत 45 मिनिटे. 1 पासून 10 पर्यंत पहा, या ठिकाणी 1 पासून 10 पर्यंत 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45. या ठिकाणी 1 पासून 45 मिनिटं झालेले आहेत. 1 पासून 10 पर्यंत आपण हे क्लॉकवाईज डायरेक्शन नच घ्यायचं, कधीही इकडून मोजायचं नाही, कारण घड्याळ या दिशेने चालते. याला म्हणतात क्लॉकवाईज डायरेक्शन आणि याला म्हणतात अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने, अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. तर चला पुढील पर्याय काय आहे, 2 पासून 8 पर्यंत 40 मिनिटे. या ठिकाणी पहा, 2 पासून 8 पर्यंत 40 मिनिटे होतात का, तर 5 मिनिटे, 10 मिनिटे, 15, 20, 25 आणि 30. 2 पासून 8 पर्यंत 30 मिनिटे होतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हा चुकीचा आहे, कारण येथे 40 मिनिटं होत नाहीत, तर या ठिकाणी 30 मिनिटे होतात. म्हणून पर्याय क्रमांक 4 चुकीचा आहे आणि आपणास चुकीचे विधान विचारले, म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 4. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. यातील आपण काही उदाहरणे घेऊयात. यामध्ये पहा, मंगेश आणि सुधीर 3.25 तास खेळले.
म्हणजे किती मिनिटे खेळले. या ठिकाणी पहा, पावणे 4 तास. पावणे 4 म्हणजे 3 तास आणि 45 मिनिट खेळले. म्हणजे किती मिनिटे खेळले, हे 45 मिनिटे. आपणास या तासांचं मिनिटात रूपांतर करायचं. या 3 तासाचं मिनिटात रूपांतर म्हणजे 180 मिनिट अधिक हे 45 मिनिट, म्हणजेच हे होतात 225 मिनिट. कारण 5 8 आणि 4 12 आणि 1 ने 2, 225 मिनिट होतात. आणि 225 मिनिट याचा पर्याय क्रमांक आहे 2. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. यामध्ये काय विचारलेले आहे, 9 वाजता मिनिट काटा कोणत्या अंकावर असेल. या ठिकाणी पहा, मिनिट काटा. मिनिट काटा म्हणजे मोठा काटा 9 वाजता. 9 वाजता लहान काटा हा 9 वर असतो, तर मोठा म्हणजे मिनिट काटा हा 12 वर असतो. म्हणून याचा पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीचे प्रश्न हे व्यवस्थित वाचायचे असतात. आपणास कोणता काटा विचारला, या ठिकाणी मिनिट काटा हा 12 वर असणार आहे, तर तास काटा हा 9 वर असणार आहे. या ठिकाणी मोठा काटा आणि लहान काटा विचारलं तरी लक्षात घ्यायचं, लहान काटा हा तास काटा असतो, तर मोठा काटा हा मिनिट काटा असतो. पुढील प्रश्न आहे, 3:30 वाजता तास काटा कोणत्या 2 अंकांच्या मध्ये असेल. 3:30 म्हणजे 3च्या आणि 4च्या मध्ये असणार आहे, आणि मिनिट काटा हा 6 वर असणार आहे. आणि आपणास या ठिकाणी तास काटा विचारलाय, तो 3च्या आणि 4च्या मध्ये असणार आहे. 3:30 वाजता 3च्या व 4च्या मध्ये, म्हणजे याचा पर्याय क्रमांक येणार आहे 2. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. याचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे, जेणेकरून तुम्हाला हा घटक किती प्रमाणात समजलाय हे समजण्यास मला मदत होईल. तर या ठिकाणी 30 मिनिटे 25 सेकंद बरोबर किती सेकंद. या ठिकाणी सेकंद विचारलेले आहेत आणि येथे मिनिट आणि सेकंद दिलेले आहेत. तर मिनिटांचे सेकंदात रूपांतर करून याचे उत्तर काय येईल ते आपण कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे व यापुढील उदाहरणे आपण सोडवायचे आहेत. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.